आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बदलापूर शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या गटाच्या वतीने शहरात महिलांसाठी भव्य असा खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी शेकडो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला। तर बाळासाहेबांना त्यांच्या विचारांना या निमित्ताने अभिवादन करून आदरांजली सुद्धा वाहण्यात आली। शिवसेना पक्ष कार्यालय बेलवलीच्या वतीने शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा प्रमुख अभिजित साळवी यांनी बाळासाहेबांच्या सैन्य तुकडीतील महत्त्वाचा भाग असणाऱ्या महिला आघाडीसाठी खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी शेकडो महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला। लहानपणी खेळलेले खेळ या निमित्ताने महिलांना खेळता आले याचा आनंद या महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। खेळ खेळत ही स्पर्धा या ठिकाणी पार पडली। तसेच पक्ष कार्यालयात निष्ठावान महिला व पुरुष पदाधिकारी यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। यावेळी बोलताना बाळासाहेबांनी उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना सांभाळून घेण्याचे शिवसैनिकांना केलेले शेवटचे आवाहन आमच्यासाठी महत्त्वाचा आदेश असून आम्ही त्याचे पालन करून निष्ठावान म्हणूनच काम करणार असल्याचा निर्धार यावेळी केला। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बदलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं खेळ पैठणीचा हा महिलांसाठी एक सुंदर उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि मी आता या ठिकाणी आहे, तुम्ही बघू शकताय माझ्या मागं महिलांचा जो जल्लोषपूर्ण उत्साह, जो प्रतिसाद आहे या कार्यक्रमाला तुम्ही पाहू शकताय। मुख्यत्वे आपण बघू शकताय महिलांनी पारंपरिक वेशभूषा या निमित्तानं परिधान केलेली आहे। अगदी नऊवारीत महिला नटून थटून या कार्यक्रमाला आलेल्या आहेत। साडींची महाराणी असलेल्या पैठणीसाठी अनेक असे खेळ या ठिकाणी घेतले गेलेले आहेत, आत्ताही चालू आहेत। पण या कार्यक्रमाचे आयोजक आणि हा सुंदर असा उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख किशोर पाटील आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडून प्रथम जाणून घेऊया। खूप सुंदर असा उपक्रम आहे आणि महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतोय या कार्यक्रमाला, काय सांगाल? नक्कीच महिलांचा खूप चांगला प्रतिसाद आहे। खेळ पैठणीचा हा कार्यक्रम अभिजितच्या आयोजनात आम्ही इथे केलेला आहे आणि त्याचं माझं फक्त मार्गदर्शन आहे, आयोजन त्याचंच आहे। आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काहीतरी कार्यक्रम करायचा म्हणून आम्हीसुद्धा कबड्डीच्या भव्य अशा स्पर्धा ठेवलेल्या आहेत। परंतु अभिचं म्हणणं होतं की माझ्या शाखेतर्फे मला काहीतरी करायचं आहे दादा, मी करू का? म्हणलं काय करतो आहेस? तर बोलला खेळ पैठणीचा कार्यक्रम आहे, महिलांसाठी तो मला करायचा आहे। तर मी बोललो नक्कीच महिलांसाठी जोही कार्यक्रम करायचा असेल त्यासाठी तुझ्याला माझं लागेल ते सहकार्य असेल आणि मार्गदर्शनही असेल। खरंच खूप सुंदर असा उपक्रम आहे। या ठिकाणी शाखा प्रमुख अभिजित साळवे आपल्यासोबत आहेत, आपण त्याच्याशी देखील चर्चा करूयात। काय सांगशील, एक तरुण युवा नेतृत्व म्हणून पुढे येतोयस आणि महिलांसाठी एक सुंदर असा उपक्रम या निमित्तानं घेतलेला आहेस, काय आजच्या कार्यक्रमानिमित्तानं सांगशील? आत्तापर्यंत आम्ही भरपूर कार्यक्रम आयोजित करत होतो, पण त्या व्यतिरिक्त आम्हाला बघायचं होतं की आपल्या महिलांसाठी काय कार्यक्रम आपल्याला ऑर्गनाईज करता येईल, तो आमचा प्रयत्न चालू होता। त्याच्यासाठी आम्हाला गाणेकर ताई आहेत, सोनाली ताई आहेत, अनुराधा ताई आणि अदिती ताई या सगळ्यांचं चांगलं मार्गदर्शन मिळालं। आणि आता आपण बघतो की सगळ्या महिला आपापल्या कुटुंबासाठी झगडत असतात, तर त्यांना त्यांच्यासाठी वेळ देता यावा त्यांना स्वतःसाठी, त्यासाठी हा एक छोटासा मी उपक्रम आयोजित केला होता आणि त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचे चांगले सहकार्य मिळाले। नक्कीच खूप चांगलं वाक्य तू म्हणालास की रोजच्या आपल्या रहाटगाडातून कुठेतरी स्वतःसाठी एक वेळ काढायचा आहे, स्वतः देखील सगळ्या खेळांमध्ये भाग घेऊन कुठेतरी एक उत्साह दाखवायचा आहे। या निमित्ताने या महिला ज्या आहेत त्या आलेल्या आहेत, आपण बघू शकताय खूप सुंदर अशा दिसत आहेत महिला। काय कसा उत्साह वाटतो या कार्यक्रमात? खूप सुंदर, महिलांना खेळताना बघून खरोखरच खूप छान वाटत होतं। आता नेहमीच असे नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवणार आहोत। आपलं नाव? वैशाली घाणेकर। खूप असा सुंदर असा उत्साह या ठिकाणी अनेक महिला आहेत। काय सांगाल, जेव्हापासून खेळ सुरू झाला आहात कशा प्रकारचा महिलांचा उत्साह आहे आणि तुम्हालाही कसं वाटतं? मला पण खूप उत्साह वाटतं आणि महिलांना बघून तर अजून खूप भारी वाटतंय।
मला एक दाखवायचं आहे, यांच्या हाताला दुखापत झाली आहे, पण हे सगळं विसरून फ्रॅक्चर असून सुद्धा या खेळात त्यांनी नऊवारी नेसून या ठिकाणी ते आलेले आहेत. खरंच तुमचा हा जो खरंच जल्लोषपूर्ण हा जो प्रतिसाद आहे त्याच्यासाठी खरंच थँक्यू. काय सांगाल या सगळ्या कार्यक्रमाबद्दल? सगळ्यात पहिलं तुमचं खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या इथे आलात, आणि महिलांचं त्याच्यापेक्षा जास्त धन्यवाद की त्यांनी वेळ काढून आमच्या इथे येऊन, म्हणजे अगदी कामाच्या धावपळीमध्ये असू काही थोडा वेळ काढून आमच्या इथे आल्या, त्याबद्दल सगळ्या महिलांचं अगदी मनापासून आभार. आम्ही हे खेळ पहिल्या म्हणजे आमच्याकडे असं होतं दादाचं की आपण छोटं मोठं का होईना आपल्या शाखेमध्ये काही ना काही प्रयोजन करत राहायचं. त्याप्रमाणे आम्ही छोटासा प्रयत्न करतो आहे, त्याला तुमची साथ आहे, त्याबद्दल अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. काय सांगाल? मी सर्वप्रथम आपले शहर प्रमुख किशोरजी पाटील आणि शाखा प्रमुख अभिजित दादा यांना मी धन्यवाद म्हणेल, कारण त्यांनी मला संधी दिली लोकसेवा करण्यासाठी. आणि जेव्हा या खेळ पैठणीचा आम्ही जेव्हा आमंत्रण घेऊन घरोघरी गेलो, खरंच या महिलांनी एवढ्या छान प्रकारे आम्हाला त्यांच्या घरी येण्यासाठी चहा पाणी विचारली आहे, त्यांनी साखर दिली. काही आजी आजोबांनी तर अक्षरशः आम्हाला घरी बनवलेले मेथीचे लाडू किंवा तिळाचे लाडू तर आता सगळ्यांच्याच घरी बनवतात, पण कोणी गावावरून पण आणलेले आजी आजोबांनी आम्हाला ते लाडू बनवलेले दिलेत. अक्षरशः काही महिलांनी तर आमची ओटी भरली आहे, काहींनी आम्हाला कानातले दिले, तर काहींकडे तर काहीच नव्हतं की आमच्याकडे लक्ष्मी रूपाने महिला संध्याकाळी आल्यात आम्हाला आमंत्रण द्यायला, तर काय देणार. तर अक्षरशः हातात पैसेही त्यांनी टेकलेत, म्हणजे त्यांचा जो प्रेम आहे तो त्यांनी आम्हाला दाखवला आहे. आणि काही जणी तर जसं आम्ही घरी शिरलो तर जय महाराष्ट्र हा जो शब्द त्यांच्या तोंडून आला तेव्हा आपल्या बाळासाहेबांची जी आठवण येते. खरंच आज त्यांनी दाखवून दिलं, इथे ते हजर राहून त्यांनी पैठणीचा खेळ खेळत आहेत. खरंच खूप छान वाटतं आहे. धन्यवाद. नक्कीच या निमित्तानं मी एक सांगू इच्छिते की ज्या घरातली महिला ज्या पक्षाच्या सोबत असते त्या घरातली मतं त्या पक्षाच्या सोबत असतात, अशा प्रकारचं एक समीकरण आहे आत्तापर्यंतचं. आणि हा जो आपण प्रतिसाद बघतोय महिलांचा, नक्कीच या घरातली मतंही आपल्यासोबत आहेत. त्यामुळे कुठेतरी बदलापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जो आहे तो मजबूत होतोय असं वाटतं. नक्कीच मजबूत होतं आहे. महिलांची संख्या ज्या पक्षाकडे जास्त त्याचं प्राबल्य या बदलापूर शहरात असणारच आहे. आज जरी इथे आज बहुसंख्य महिला आहेत, पण आमच्याकडे असं समोरचे बोलतात की महिला आघाडी यांच्याकडे नाही आहे. उद्याच्या निवडणुकीत काय आहे ते बघितल्यावर त्यांना कळेल महिला आघाडी कोणाकडे जास्त होती. आणि मी खरोखर महिलांचं धन्यवाद मानतो की त्यांनी इथे उपस्थित राहून आम्हाला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल नक्कीच धन्यवाद. खूप जुन्या कार्यकर्त्या आहेत शिवसेनेत, अनेक वर्ष झाली. अगदी बाळासाहेब ठाकरे त्यांनी जेव्हापासून शिवसेना स्थापन केलेली आहे, अगदी त्यांच्या नेतृत्वात ते असताना सुद्धा या सगळ्या महिला शिवसेना पक्षासाठी अहोरात्र काम करत आहेत. बदलापुरातल्या या खऱ्या शिवसैनिक महिला आहेत, रणरागिणी आहे शिवसेनेच्या. काय सांगाल आजच्या या उपक्रमाबद्दल, काय कौतुक कराल महिलांचं? मोहिनी, पहिलं तर तुझं अभिनंदन की तू आमचा शो लाईव्ह करायला आलेली आहेस. तुलाही कल्पना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष, आता काही कोणी बोलू आम्हाला त्याच्याशी काही फरक पडत नाही. आम्ही एकनिष्ठ स्वामीनिष्ठ काय ते म्हणतात, त्यांची निष्ठा तर त्यांच्याकडे राहू दे, आम्ही आहोत तिथेच राहणार. आणि ह्या नवीन महिलांना जे आम्ही तयार केलेलं आहेत त्यांचं पाठबळ आम्हाला खूप पुरेसं मिळालेलं आहे. त्यांनी घरोघरी जाऊन प्रत्येकीला जेव्हा आमंत्रण दिले त्यांनी त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दाखवला. खूप कमी अल्पावधीत आम्ही हा कार्यक्रम सक्सेस करायचा खूप प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद. काय सांगाल, खूप वर्ष काम करताय पक्षासाठी, कसं काय वाटतंय आजच्या दिवशी? हा पक्ष म्हणजे आमचं प्राण आहे. त्यामुळे आम्ही कोणीही कितीही काहीही आमिष दाखवली तरी आम्ही ह्या पक्षातून बाजूला होऊ शकत नाही. आणि प्रत्येकीला आम्ही जेवढं करता येईल पक्षासाठी तेवढं करतच राहणार. आणि आहेत सगळ्या साथ देणाऱ्या आहेत महिला, खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं आहे. तुमचं सगळ्यांचं आभार मानतो आहे. कधी बाळासाहेब ठाकरे यांनी नेहमी महिलांना खूप त्यांच्या पक्षात खूप वरिष्ठ स्थान दिलेलं आहे आणि आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं खूप चांगला उपक्रम राबवत आहे तुम्ही. हे एक वेगळ्या प्रकारची आदरांजली आहे त्यांना. काय सांगाल या दिवसात? खरं म्हणजे शिवसेना म्हणजे महिला आघाडी ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि ती आम्ही बदलापूरमध्ये दाखवून दिली. भले आम्ही मुठभर असू पण आम्ही एकनिष्ठ आहोत, एका ठिकाणीच राहणारे आहोत आणि ते सगळ्यांना आता
कळून चुकलेलं आहे. त्याच्यामुळे जो जनाधार आहे तो आपोआप आमच्याकडे खेचला जातो. आणि ह्या ज्या महिला आहेत इतक्या कमी वेळात आमच्याकडे आलेल्या आहेत, आम्हाला सहकार्य करत आहेत. बरं, त्याचबरोबर आमचे शहरप्रमुख किशोरदादा पाटील, त्यांचे सगळे सहकारी पदाधिकारी यांनी 26 जानेवारी 27 जानेवारी आणि 28 जानेवारी हे कार्यक्रम आयोजित केलेले आहे. जिल्हास्तरीय कबड्डी मॅचेस आहेत आणि त्या पण आपल्या जिल्हा परिषदेचं मैदान आहे गांधी चौक इथे 3 दिवस संध्याकाळी 5 ते 10 होणार आहेत. आणि तो कार्यक्रम बघितल्यावर जाणून जा तुम्ही की काय आहे. ठाकरे गट म्हणतायत, तो ठाकरे पक्ष आहे हे कळून जाईल. अर्थात शिवसेनेच्या रणरागिणींनी एक यलगार ठोकलेला आहे की आमचा गट नाही आहे, आमचा पक्ष आहे, हा आम्ही येत्या काळात दाखवून देऊ. नक्कीच हा जो उत्साह, हा महिलांचा जो प्रतिसाद बघतो यावरूनच कळतं आहे की नक्की आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना एक वेगळ्या प्रकारची आदरांजली या ठिकाणी महिलांनी दिलेली आहे. याच नोटवर आपण इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात. मोहिनी जाधव, बदलापूर. आज आम्ही इथे सर्व शिवसैनिक तसेच महिला आघाडीच्या शिवसैनिका सगळ्या इथे मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि शाखेमध्ये आम्ही आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यासाठी इथे सगळे जमलेलो आहोत. आणि आज आमच्यासाठी उत्साहाचा दिवस आहे. बाळासाहेबांची जयंती म्हणजे बाळासाहेबांचा जन्म ही आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. हिंदू हृदय सम्राट. आज बाळासाहेब नसते तर मुंबईत किंवा महाराष्ट्रात सगळ्यांना माहिती आहे बाळासाहेब नसते तर काय झालं असतं. म्हणून बाळासाहेब जे जन्माला आले ते आपल्या सर्वांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि तो दिवस आम्ही आज साजरा करतो आहे त्यासाठी नक्कीच आनंद आहे. आज आपण संत ज्ञानेश्वर जे म्हणत होते, आज सोनियाचा दिनू वर्ष अमृता जे बोलतात हरी पाहिला रे हरी पाहिला, तर खरंच आम्ही आज बाळासाहेबांच्या रूपाने बघतो आहे. प्रथमतः आज मी बाळासाहेबांना मानाचा मुजरा करते. आज जी महिला आघाडी आहे ती आपल्या बाळासाहेबांमुळे आहे. कारण शिवसेनेची ताकद ही महिला आघाडी म्हणूनच ओळखली जाते आणि ती परंपरा त्यांनी सुरू केली आणि ती आजगायत आम्ही पाळतो आहेत. आणि त्यांनी जे महिलांसाठी सांगितलं होतं संरक्षणाच्या दृष्टीने, इतर दृष्टीने, आपलं शैक्षणिक दृष्टीने, त्याचे जे आता तीव्र पडसाद त्यावेळेला त्यांचं ऐकलं गेलं नाही आहे राजकीय भूमिकेतून आणि त्याचे तीव्र पडसाद आत्ता उमटत आहेत आणि त्याचे परिणाम पण आपण बघतो आहे. पण आम्ही शिवसेना निष्ठावंत आहोत. जे काही आता घडतं आहे वेडं वाकडं तर आम्ही त्यात पडणार नाही आहे. पण बाळासाहेबांनी जो दिलेला आहे शब्द, आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी जो शिवाजी पार्कला दिला होता, त्यांनी सांगितलं होतं माझ्या उद्धवला आणि आदित्यला सांभाळा, आणि त्या शब्दाला जागून आम्ही सगळे निष्ठावंत त्यांच्यासाठी आत्तापर्यंत कार्य करतो आहे आणि याच्या पुढेही करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.